नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, यामुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळलं जाणार आहे। सरकारची त्यामुळे दरमहा होणार आहे 900 कोटींची बचत। बघूया लाडक्या बहीण योजनेबाबत कोणती अपडेट आहे। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। बघा सविस्तर बातमी काय आहे। राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा जो आहे तो इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येणार आहे आणि त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक बोजा सुद्धा कमी होणार आहे। या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा जो अंदाज आहे तो व्यक्त केला जात होता। त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटींची बचत होणार आहे असे सांगितले जात आहे। आयकर भरणाऱ्यांव्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनांतून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीण योजनेच्या यादीशी जोडल्या जाणार आहेत। 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीक-सारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली आहे, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या। 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत। आम्ही रोख लाभ घेणाऱ्या योजना ज्या आहेत, म्हणजेच आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितलेला आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT योजनेत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत। संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो आहे, असे महिला व बाल विकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे। विभागाने वाहतूक विभागाकडून सुद्धा डेटा मागवलेला आहे, जेणेकरून यादीतील 4 चाकी वाहने असलेल्या कुटुंबाची संख्या जी आहे ती कमी करता येणार आहे आणि या घरांमधून ज्या महिलांची नावे जी आहेत ती असतील तर ती वगळण्यात येणार आहेत। याशिवाय करदात्यांची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करेल, अशाही प्रकारे अधिकाऱ्यांनी सांगितलं। योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांचे EKYC आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल। हे 1 महिन्यात पूर्ण होईल, असे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। अधिकाऱ्यांनी सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया जी आहे ती गेल्या वर्षी 28 जून आणि 3 जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती, जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनांचा लाभ जो आहे तो घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल। उदाहरण देत अधिकाऱ्याने सांगितलं की नमो सन्मान लाभार्थ्यांना आधीच 1000 रुपये दरमहा मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये मिळतील। वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल। ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे। आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनांचा लाभ मिळणार नाही। जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल, असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे। महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा निधी जो आहे तो दरमहा 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती। फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केलेली आहे। या वाढीमुळे यादीत छाटणी न केल्यास राज्याला सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत ही सर्वात मोठी बातमी होती, अपडेट होती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ मिळाल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा. जे तुम्हाला आवडले असतील त्याला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया.